राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेमुळे वीज ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड कंपनीने राज्यातील सुमारे 3 कोटी ग्राहकांपैकी जवळपास 90 लाख ग्राहकांना त्यांच्या संमतीविना स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप होत आहे. स्मार्ट मीटर प्रणालीमुळे केवळ एका महिन्याचे बिल थकले किंवा अंतिम तारीख उलटली तरी वीज पुरवठा स्वयंचलितपणे खंडित होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी ग्राहकांना नोटीस, संदेश किंवा मुदतवाढ देऊन संधी दिली जात होती. मात्र आता ही प्रक्रिया न ठेवता थेट वीज तोडली जात असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील सुमारे 2.5 लाख ग्राहकांना या समस्येचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे वीज भरल्यानंतरही वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यासाठी किमान 2 दिवसांपर्यंतचा विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. विटा शहरातही या प्रकरणाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. शहरातील सुमारे 45,000 ग्राहकांपैकी 16-17 हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विटा यंत्रमाग संघाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अशी कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. महावितरणकडे 2 महिन्यांच्या सरासरी बिलाएवढी अनामत रक्कम जमा असताना किमान 2 महिने थकबाकीपर्यंत वीज तोडू नये अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.